Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर अजितदादांनी बोलून घेतलं होतं आम्हाला आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं की पृथ्वीराज कसं शक्य आहे म्हणले की इथली सत्ता जाईल ग्रामपंचायतची. त्यावेळेस दादांना मी सांगितलं, दादा मी खूप लहान आहे, तुम्ही फक्त आम्हाला पाठबळ द्या. त्यावेळेस त्यांनी राहुल मोठ्यांना सांगितलं की या पोराला काय लागतंय तेवढं सांग. त्यावेळेस आम्ही निश्चित तुझ्या पाठीमागे उभा राहू आणि मला गुलाल बघायचा आहे तुझ्या माथ्यावर पडलेला. आज ते शब्द, आज हा जो फोटो आहे तो तोच सांगतोय. महाराष्ट्रात कोणत्याही सत्तेचा विषय निघाला की त्यात पवार हे नाव कायमस्वरूपी चर्चेत राहायचं. त्याच्यामध्ये अजित पवारांचं नाव कुठे चर्चेत आलं की ज्या 13 नगरीमध्ये 12वी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागायचे, त्याच गावात आज निधनानंतर महाराष्ट्राचे कणखर कर्मयोगी विकासाभिमुख नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तेर गावचे ते जावाई आहेत. सुनेत्रा पवार यांचं मूळ गाव हे तेर आहे. त्या तेर गावातील युवकांना काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत, सुनेत्रा पवारांनी काल शपथ घेतली आहे ते जाणून घेणार आहेत. ज्या गावात बॅनर लागायचे भावी मुख्यमंत्री म्हणून, त्याच गावात आदरांजलीचे बॅनर लागत आहेत. काय भावना आहे? कधी वाटलं नव्हतं की ही वेळ आमच्यावर दादांना श्रद्धांजली वाहण्याची येईल. खूप साऱ्या दादाच्या आठवणी आहेत. दादाचं विशेष प्रेम या तेरवर होतं. आम्ही ज्या वेळेस दादांकडे जायचो त्यावेळेस आवर्जून आम्हाला दादा विचारायचे काय त्या गुरुबाकाच्या मंदिराचं काय, तुम्ही काय केलंय का, तुमच्या काय मागण्या आहेत का, निधी दादांच्या आहेत. दादाचं खूप लक्ष या गावावर होतं. निधनानंतर सुनेत्रा पवार पहिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. दुःख आहे की इकडे अभिमान आहे? दुःख खूप आहे की आज आमचा सर्वस्वी नेता आज आमच्या सोबत नाही, परंतु अभिमान पण हा या गोष्टीचा आहे की आज गावची लेक आज अजितदादाच्या नंतर वारसा सांभाळण्यासाठी सक्षम असलेल्या आमच्या सुनेत्रा आत्या आज या उपमुख्यमंत्री पदावर बसल्यात. त्यांच्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचं आणि पुन्हा ह्या तेर गावाचं भलं होईल, त्यात काही शंका नाही. कारण महिना 2 महिन्याला ते आवर्जून तेरला येत असतात. विशेष लक्ष त्यांचं तेरवर असतं. त्याच्यामुळे इथून पुढे पण त्यांचं लक्ष कमी होणार नाही आणि आम्ही निश्चित विकासाच्या ज्या काही गोष्टी असतील, दादाच्या ज्या मागण्या होत्या किंवा दादाला वाटत होतं की या गावात अशा त्यांना वाटायचं किंवा इथले रस्ते बारामती सारखे झाले पाहिजे, इथं झाडी झुडपं लागली पाहिजेत, वृक्षारोपण झालं पाहिजे, गोरबा काकाच्या मंदिराचा विकास स्वच्छ सुंदर तीर झालं पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त तीर झालं पाहिजे, ही दादाची खूप इच्छा होती आणि ती इच्छा आता आम्ही सुनेत्रा त्याच्या मागे लागून निश्चित पाठपुरावा करून करत राहू. काय अपेक्षा आहे सुनेत्रा पवार? त्यांनी तेरकडे लक्ष द्यावं. आम्ही त्यांच्याकडे निश्चित तेर ज्या गोष्टी लागणार आहेत, विकासाच्या निधी असतील किंवा इथं लक्ष देणं असेल, इथले कामं असतील, ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांच्याकडून आम्ही तो निधी, भरघोस निधी या ठिकाणी घेऊ. आता आम्हाला कुठल्या पुढाऱ्याची आवश्यकता होणार नाही. थेट आमचा संपर्क आहे त्यांच्याशी आणि त्यांचाही आमच्याशी गाववाल्याशी संपर्क आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही आता या पुढे अडथळा येणार नाही. एखादा तुमचा किस्सा आठवतो तुम्हाला? अजितदादा सोबतचे खूप किस्से आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर अजितदादांनी बोलून घेतलं होतं आम्हाला आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं की पृथ्वीराज कसं शक्य आहे म्हणले की इथली सत्ता जाईल ग्रामपंचायतची. त्यावेळेस दादांना मी सांगितलं, दादा मी खूप लहान आहे, तुम्ही फक्त आम्हाला पाठबळ द्या. त्यावेळेस त्यांनी राहुल मोठ्यांना सांगितलं की या पोराला काय लागतंय तेवढं सांग. त्यावेळेस आम्ही निश्चित तुझ्या पाठीमागे उभा राहू आणि मला गुलाल बघायचा आहे तुझ्या माथ्यावर पडलेला. आज ते शब्द, आज हा जो फोटो आहे तो तोच सांगतोय. शपथविधीवरून मतमतांतर आहेत लोकांमध्ये. तेर म्हणून तेरमधून आमची एवढीच इच्छा आहे, पवार कुटुंबीय एकत्र राहायला पाहिजे. आमच्या नेते आदरणीय सुनेत्रा पवार आहेत, आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार आहेत. कुठल्याही परिस्थितीत दोन्ही पवार एकत्र या महाराष्ट्रासाठी होणं आणि खास करून या धाराशिवसाठी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर जे अजितदादाचं स्वप्न होतं राष्ट्रवादी बळकट करण्याचं आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं जे स्वप्न आहे ते आम्हाला इथं सत्यात उतरवायचं आहे. कारण याच मातीमध्ये राष्ट्रवादी उभी राहिली आणि याच मातीमध्ये आम्हाला फुललेली राष्ट्रवादी पुन्हा नव्यानं बघायची आहे. त्याच्यामुळे आम्ही हात जोडून तेरकर विनंती करतो की त्यांनी दोघांनी एकत्र यावं आणि कार्यकर्त्याला न्याय द्यावा आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम पाठीशी बळकटीने उभं राहावं. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज तेरकरांची ही आज आमची अपेक्षा आहे की धाराशिवकर आणि तेरकर म्हणून आम्ही कुटुंबियाच्या मागं आणि आदरणीय सुनेत्रा त्यांच्या मागं ठामपणानं भक्कमपणे उभं राहू. आम्ही कसलीही त्यांना उणीव आता भासू देणार नाहीत, हा आमचा ठाम निर्णय आहे.